शिवाजी कोण होता या पुस्तकाचा वाद चिघळला। आमदार गायकवाडच्या शिवीगाडीचे प्रकरण महाराष्ट्रभर पेटले। गायकवाडांच्या घराबाहेर कम्युनिस्ट पक्षाचं आंदोलन, कार्यकर्त्यांची धरपकड। बातमी बुलढाण्यातून। आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झाली असून कम्युनिस्ट कार्यकर्ते त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत। शिवीगाळ प्रकरणात दखलपात्र गुन्ह्याची नोंद न झाल्यामुळे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे। आमदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला। अद्यापही या प्रकरणात आमदार संजय गायकवाड यांच्यावर कुठलाच गुन्हा दाखल झाला नसल्याने राज्यात पडसाद उमटत आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी कम्युनिस्ट पक्ष आता आक्रमक पवित्र्यात दिसत आहे। बुलढाण्यात कार्यकर्त्यांचा हा आक्रोश पहा। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये ही झटापटी, आंदोलन दाबण्याचा प्रयत्न। तर तिकडे प्रशांत आंबी यांना चिखली येथे पोलिसांनी थांबविले असून डिटेन केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता हे पुस्तक लोकशाही मार्गाने वाचन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळे लोक इथे जमलेलो आहोत। मात्र ज्या प्रकाशकांना अत्यंत शिवराळ आणि वाईट शिव्या देण्यात आल्या, धमक्या देण्यात आल्या, ते कॉम्रेड प्रशांत आंबी हे इथे आले पाहिजे हा आमचा आग्रह आहे। आता पोलिसांनी येऊन सांगितलंय की त्यांना डिटेन करण्यात आलेलं आहे। आम्ही ज्यावेळेस त्यांना विचारलं की ते इथे का पोहोचत नाहीये तर त्यांनी सांगितलं की त्यांना 5-6 किलोमीटरवरच अगोदरच रोखण्यात आलेलं आहे। ही अत्यंत बेकायदेशीर अशा प्रकारची पोलिसांची कृती आहे। लोकशाहीमध्ये अशा प्रकारे एखाद्या शहरामध्ये लोकशाही पद्धतीनं येण्यास कोणतेही पोलीस अशा प्रकारे प्रतिबंध करू शकत नाहीत। विशेषतः कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसणाऱ्या, वैचारिक असणाऱ्या माणसाला असं रोखणं हे महाराष्ट्रामध्ये अत्यंत निषेधार्ह आहे। आम्ही सगळेजण त्याचा निषेध करतोय। पोलिसांनी दुसरी धमकी दिलेली आहे, इथे येऊन आमच्या समोर, आम्ही सगळ्या नेत्यांसमोर दिली आहे, 10 मिनिटांमध्ये हे सगळं थांबवा, नाहीतर आम्ही पाहिजे ते करू। मोगलाई माजली आहे का, दादागिरी आहे का, कशा प्रकारचा शब्द तुम्ही वापरताय? मला असं वाटतं की हे पोलिसांचं वर्तन हे अत्यंत निषेधार्ह आहे, लोकशाहीला काळिमा फासणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आम्ही आवाहन करतोय की तातडीने त्यांनी हस्तक्षेप करावा। ज्यांना अटक करायला पाहिजे त्यांना तुम्ही मोकळे सोडता आणि जे लोकशाही मार्गाने काम करतायत, तुम्ही ती मुलाखत बघा, प्रचंड शिव्या शाप चालू असताना सुद्धा एक शब्द सुद्धा वावग्या प्रशांत आंबी बोललेले नाहीत। अशा सनदशील मार्गाने काम करणाऱ्या माणसाला तुम्ही डिटेन करता। आणि मी आमदार संजय गायकवाडांची मुलाखत ऐकली, ते आता सुद्धा सरळ धमक्या देत आहेत, मी त्या कार्यक्रमात येईल, मी त्याच्यात बसेल। लोकप्रतिनिधी आहात आपण, सभागृहामध्ये आपण पाठवलेले आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही